अंतिम सामन्याची विथ बॅट पृथ्वी सारंग 11 या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. आणि पाहूया आता हा अंतिम सामन्याचा पहिला बॉल टाळ्यांच्या गजरात प्रणय आणि पहिल्याच बॉलवर करायचा होता मोठा प्रहार, पण आता गोल्डन डक वर फलंदाज होतोय बाद. प्राइसलेस विकेट मिळते, फलंदाज होतोय शून्यावर बाद. तर पहिल्याच बॉलवर बघा प्रशांत घरत यांना परतावं लागतंय. कॅज्युअल अटेम्प्ट होता, मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. पहिल्या चेंडूवर पावलाच्या षटकाची सुरुवात पॉवरफुल करायची आहे, पण ती सुरुवात देऊ शकले नाही प्रशांत आणि शून्यावर गोल्डन डकवर ते बाद होऊन परतीचा प्रवास करतायत. प्राइसलेस विकेट मिळते. गोलंदाज प्रणय त्याच कामासाठी ओळखला जातो. एक चांगली सुरुवात नेहमीच त्याच्या वतीनं संघाला मिळते. आणि बघा ना, पहिल्याच बॉलवर प्रशांत सारख्या नामांकित फलंदाजाला बाद केलेला आहे. सापळा रचला होता मिडॉनला आणि त्या सापळ्यामध्ये फलंदाज फसला आणि नवीन फलंदाज साहिल पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. तर प्रियांक म्हात्रे यांच्याकडून बक्षीस आहे साहिलसाठी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये जाहीर केलेले आहेत. तर पंचांच्या उजवीकडून बॉलर स्टार्ट घेतील प्रणय कोळी. स्ट्रायकिंग एंडला फ्रेश बॉलर आपण पाहणार आहोत साहिल. प्रणय आणि साहिल यांचं कॉन्टेस्ट कसं रंगते ते पाहूया, कारण या अगोदरच प्रणयने एक धक्का दिलेला आहे, जो धक्का जिव्हारी लागला असेल कॅप्टन रॉयल स्टनरच्या. आणि त्याचमुळे बघा आता कॅप्टनच्या सोबतीला साहिल पाटील तुम्हाला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. चला, मॅच ऑन टीव्ही जास्त वेळ घेऊ नका. जसा मी उल्लेख केला की आम्हाला बक्षीस समारंभ देखील थोडक्यात उरकावं लागेल, कारण आपल्याला वेळ पाहिजे पूर्ण मैदान साफ करण्यासाठी. अभिनव विद्या मंदिर हे मैदान ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे. बॉलवर पोहोचले तो पण एक सिंगल होईल पूर्ण, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. आणि आता धावफलक सुरू झालेला आहे. टीम रॉयल स्टनर्सचा 1 धावा 1 गडी बाद. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज जश, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये झंझावती खेळ खेळला होता. पुन्हा एकदा त्याच शैलीची फलंदाजी प्रेक्षकांना पाहायची आहे, पण पाहूया प्रेक्षकांना ते सुख मैदानाच्या आतमधून जश पाटील देतोय का. सुरुवात या डावाची, या अंतिम सामन्याची गोलंदाजीच्या माध्यमातून प्रणय चांगली करून देतोय पृथ्वी सारंग 11 या संघाला. स्ट्रायकिंग एंडला रॉयल स्टनर्सकडून आता जश पाटील स्ट्रायकिंग एंड सांभाळतील. धीम्या गतीचा बॉल आडव्या बॅटने केलाय प्रहार क्षेत्राच्या डीप मिड विकेटचा. बॉल खाली, कॅच ड्रॉप. ओ डोक्यावर हात गेलेत. ड्रॉप अ डॉली. आता इतका सोपा झेल आपण कसा सोडू शकता, इतकीही मेहनत घ्यायची नव्हती. आणि आता विकेट जश पाटीलची मिळाली असती, पण जश नियतीची साथ घेऊन आलाय, त्याचमुळे त्यांचा कॅच झालाय ड्रॉप. प्रणयने पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी बनवली होती, ती ऑपॉर्च्युनिटी क्षेत्ररक्षकाला आपल्या नावावर करता आली नाहीये. कॅच ड्रॉप. राकेश म्हात्रे यांच्याकडून साहिलच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. धावसंख्या 2 गडी बाद 1. प्रणय कोळी अराउंड विकेट. उलट दिशेने खेळायचा, विकेट किपर चुकलेत, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बघा टॉप मोस्ट आहे. बॉल स्टॉप झालाय. लॉंग स्टॉपला काय प्रोटेक्शन पाहायला मिळते. हा अंतिम सामना आहे. आतापर्यंत मेहनत घेतले आणि आता शेवटच्या टप्प्यावर सुद्धा आपल्याला मेहनत घ्यायची आहे. स्वराज कासुर्डे विभाग प्रमुख मनसे यांचं आगमन व्यासपीठावर होते, त्यांचं मी करतोय मनपूर्वक स्वागत, वेलकम. पंकज मुरकुडे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहे. धावसंख्या 4 गडी बाद 1. आज हा क्रिकेटचा खेळ आता प्रतिष्ठेवर आलेला आहे, त्याचमुळे दोन्ही संघ मालकांची प्रतिष्ठा, आपला इतिहास, या सर्व गोष्टी लक्षात ठेवताना आपल्या वतीनं चांगला खेळ होईल हीच भावना प्रत्येक खेळाडूच्या मनात असते. धावसंख्या झाली 4. स्ट्रायकिंग एंडला साहिल तयार. बॉलिंग मार्कवर बॉलर प्रणय. 4 चेंडूचा खेळ झालाय. स्टेप आउट झाले, डॉट येतील. गेविन बी वेस्टनच्या मागे क्विक आहेत. दरम्यान जातोय हा डॉट बॉल. बघा रिप्लेमध्ये आपण पाहतोय अराउंड विकेटने येत आहेत आणि शेवटच्या मोमेंटला ते ग्रीप चेंज करतायत. अँगल खूप चांगला मेंटेन केला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर हलकीशी पिचिंग होती. बॉलिंग पाथ थोडासा क्रिस क्रॉस. डॉट येतोय.
शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. धावसंख्या फक्त 4. गोलंदाजाचं अचूक नियंत्रण या षटकावर आपण पाहतोय. बघा पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी बनते. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उलट दिशेने मागे सरकतोय, पण पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते. थोडी कठीण होती, पण हाफ चान्सेसला तुम्हाला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावं लागेल. यात धावा मिळतील 2ची वाढ आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 1 गडी बाद 6 धावा. 6 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम रॉयल स्टनरची रॉयल तर सुरुवात झाली नाही आहे, पण अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि परत येण्याची संधी नक्कीच रॉयल स्टनरला मिळेल. चला घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. या पहिल्या षटकामध्ये एकही मोठा स्ट्रोक आला नाहीये. 1 कॅच कंप्लीट झाली, 2 कॅच ड्रॉप झाल्या. त्याचमुळे प्रणय कोहलीने पूर्ण योगदान दिलं होतं. 100% एफर्ट्स त्यांचे पाहायला मिळाले, पण क्षेत्ररक्षकांच्या काही उणीवा या अंतिम सामन्यामध्ये दिसून आलेल्या आहेत. आपण अंधुक प्रकाशात खेळतोय, म्हणजेच फ्लड लाईट्समध्ये खेळतोय. अशा वेळेला ती सवय नसते डोळ्यांना, पण त्या ठिकाणी काही कॅचेस या इझी होत्या, ज्या कंप्लीट व्हायला हव्या होत्या. स्ट्राईकवर आता जश पाटील यांना पाहतोय आपण. बॉलिंग ट्रॅकवर सूरज पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली आहे. गेविन आहेत, बॉल खाली. गेविन कडून चुकले. नक्की घडते काय मैदानाच्या आतमध्ये. जश आज काहीतरी वेगळ्याच मूडमध्ये दिसेल, कारण जशला पूर्णपणे नशीब साथ देते. डोळ्यांवर विश्वास बसत नाही की गेविन कडून ही सोपी कॅच कशी मिस होऊ शकते. सूरज पाटील यांनी पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रंगत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चांगल्या गोलंदाजीच्या बळावर विकेट त्यांना मिळू शकला असता, पण पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालेली आहे जश पाटीलची. जातोय हा डॉट. धावसंख्या 6, गडी बाद 1. रायकर खुश असतील, जितक्याही संधी जशला मिळेल. ओव्हर द विकेट. चांगला बॉल, अपील अँड गिवन. या वेळेस बघा LBW गोलंदाजाच्या पक्षात जातं. मागच्या सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये तितका चांगला फायदा उठवू शकला नाही. 2 ऑपॉर्च्युनिटी जशला मिळाल्या होत्या. बघा, प्लम, LBW तिन्ही स्टम्प रोखले होते. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट ऑन दी स्टम्प, नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ बॅट अँड बॉल. त्याचमुळे पंचांचा निर्णय फलंदाज LBWच्या स्वरूपात होतोय बाद. नवीन फलंदाज हितेश पोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा, 2 गडी बाद. प्रदीप पाटील भाऊजी यांच्याकडून बक्षीस आहे 500 रुपयाचा. हितेंसाठी प्रत्येक षटकारासाठी बक्षीस आलेले आहे. पण बघा, या ठिकाणी फक्त बॅट स्विंगच पाहायला मिळतोय फलंदाजांचा. मागचा उपांत्यपूर्वीचा सामना धावांचा होता, आता डॉट बॉलचा आहे असंच कुठेतरी पाहायला मिळते. डॉट बॉल्स, विकेट्स. धावसंख्या थांबले 6वर. 9 चेंडूंचा खेळ झालाय आणि रॉयल स्टनर 6वर थांबलाय. पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या. रिप्ले पाहूया. सूरज यांची बॉल ग्रिपिंग. बॉलला टर्न नाही आहे, पण ते फलंदाजाच्या रीचपेक्षा बॉलला थोडं बाहेर ठेवत आहेत. हितेश पाटील डिंकू
म्हणजे मुर्द्याचे हे खेळाडू आहेत. डॉट बॉल येते. धावसंख्या 6, गडी बाद 2. बघा, अंतिम सामना खेळण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाहीये. रॉयल स्टर्सला मिळते, पण रॉयल स्टर्सकडून तसा खेळ, साजेसा खेळ पाहायला मिळत नाहीये. हवेत आहे बॉल, एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं, क्षेत्ररक्षक कव्हरला आहे इनपुटच्या आतमध्ये. खूप चांगला झेल टिपलेला आहे. मागच्या चुकांचा आढावा घेताना आता जबरदस्त खेळ, फलंदाज बाद. तर ते वाहन बाजूला करायचंय, कारण रहदारीसाठी त्या ठिकाणी त्रास होतोय. आपण मैदानाच्या आतमध्ये आहात, पण मैदानाच्या बाहेर नागरिकांना तो त्रास होतोय. तर वोल्वो गाडी कोणाची असेल जी गोडदेवच्या पाण्याच्या टाकीच्या बाजूला पार्क केलेली आहे, कृपया आपण ती गाडी बाजूला सारायची आहे. जितेंद्रजी म्हात्रे तसेच प्रवीण म्हात्रे यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर या प्लीज. धावसंख्या 6, गडी बाद 3. फुल टॉस, ऑपॉर्च्युनिटी मिस, आउटसाइड एज. बॉल पोचतोय बॅकवर्ड पॉईंटला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल मिळते. एका सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि पोचेल खूप वेळानंतर 7 या आकड्यावर. अंतिम सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा अजूनही मी बाळगतोय, कारण अजूनही यानंतर 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 3, गडी बाद 7 धावा. टीम रॉयल स्टनर्स. चला, नवीन गोलंदाजला आपण पाहूया कुठला वापरला जाईल. खरं तर रॉयल स्टनर्स यामध्ये यंगस्टर्स मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळत आहेत, आणि यंगस्टर्सचा खेळ देखील आपण महत्त्वाचा पाहिलेला आहे. साहिल पाटील मॅन ऑफ द मॅच 2 वेळा त्यांना मिळाला. मागच्या सामन्यामध्ये जशला मॅन ऑफ द मॅच मिळाला. प्रशांतची ती आक्रमक फलंदाजी आपण मागच्या 2 डावांमध्ये पाहतोय, पण प्रशांत यांची सुरुवात थोडीशी अडखळली, पण उत्कर्षला अजूनही वाचवून ठेवलं आहे. उत्कर्ष एक मिस्ट्री एलिमेंट आहे रॉयल स्टनर्सचा. त्यांना अजूनही ते वाचवून ठेवत आहेत. अजूनही तीच वेळ आली नाही आहे उत्कर्षला यूज करण्याची. तर एक गाडी वोल्वो नाही आहे, ती क्रेटा आहे वाटतं. MH04 KZ 7374. अमित तरे साहेबांची आहे का ती गाडी? 7374 7374 घोडबंदरचे अमित तरे यांची आहे का? तर कृपया बाजूला काढायचे प्लीज. 7374 क्रमांकाची ह्युंडाईची गाडी गोडदेवच्या पाण्याच्या टाकीखाली आहे, तर कृपया ती बाजूला. थँक्यू अमित भाऊ. धावसंख्या 7, गडी बाद 3. प्रणय. हो, यावेळेस बघा ब्रिजमध्ये होता बॉल, हवेत खेळल्या क्षेत्ररक्षक आउट कॉर्नरचे. त्यांचा प्रयत्न पडतोय कमी, आणि मी ते या ठिकाणी 4 धावांची आम्ही चौकार येतोय. या कोलीबार झाले 3 गडी बाद. मच निडेड बाउंड्री, आणि ते एव्हरेस्टच्या बॅटमधून आलेली आहे रॉयल स्टनर्ससाठी. धावसंख्या 3, गडी बाद 11. आणि प्रणयच्या विरोधात तो चौकार खेचलेला आहे. एव्हरेस्ट आहे. यावेळेस पूल केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत लॉंग लेगला. बॉलवर पोचतील, पण तोपर्यंत पाहूया या 4 धावा मिळतील. सुद्धा प्रणयच्या विरोधात एव्हरेस्टच्या बॅटमधून पाहायला मिळालंय, आणि आपला संघ अडखळतोय, आणि त्याला पुन्हा एकदा पूर्ववत करण्यासाठी आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. आणि तेच ओळखताना 2 चौकार आता एव्हरेस्टच्या बॅटमधून 1, आणि या अगोदर आपण पाहिलं तर दोन्ही चौकार एव्हरेस्टच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड.
प्रणय तयार थोडे खर्चिक ठरतात या सामन्यामध्ये. आपण खेळत असताना चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न त्यांचा तर राहिलेला आहे, पण आता बघूया सेकंड ओव्हरमध्ये थोडेसे खर्चिक राहिलेले आहेत. मिड विकेटला बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न, पण तोपर्यंत एक सिंगल झाली पूर्ण. एक पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट आहे. धावसंख्या 16 झाले, 3 गडी बाद, आणि ती पार्टनरशिप आता बनते साहिल आणि एव्हरेस्ट या दोन फलंदाजाच्या दरम्यान. साहिलसुद्धा सेट होण्यासाठी थोडासा वेळ घेतो. या अंतिम सामन्याचं गांभीर्य ओळखताना काही गडबड केली तर आपण जर बाद झालो तर अजून जास्त अडचणींमध्ये वाढ होईल. म्हणून साहिलसुद्धा खेळपट्टीवर थांबून या सामन्याला चांगल्या स्थितीत संपवण्याच्या तयारीत दिसत आहेत. प्रणय ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, हॅन्स व्हाईट बॉल. पंचांच्या वतीने व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खूप जास्त खांद्याचा वापर केलाय आणि म्हणूनच तो कंट्रोल नव्हता या चेंडूवर प्रणय कोहलीचा. धावसंख्या झाले 3 गडी बाद, 17 धावा, 17 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम रॉयल स्टनर्स एक तेज रनअप आहे गोलंदाज प्रणय कोहलीचा, आणि नेहमीच अराउंड विकेटनं येणंच ते पसंत करतात. ती पेस बघा, महाप्रचंड वेगाने हा चेंडू हाताळला आहे आणि त्या पेसवर खूप चांगला कंट्रोल सुद्धा होता. बॉलला टर्न नाही मिळत टप्पा पडल्यानंतर, पण बॉलिंग पाथ खूप चांगला ते निवडतात आणि म्हणूनच प्रतिस्पर्धी फलंदाजाची बॅट्सविंग कशी येणार आहे त्याची पूर्वकल्पना जणू काही प्रणयला असते, आणि त्याचमुळे आता हा चेंडू त्यांच्या पक्षात जातोय. धावसंख्या झालेली आहे 17 धावा. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. अपील, बट बॉल तर डिफ्लेक्ट होतोय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर पोचेल. एका सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. बॅटिंग एंडला थ्रो झालाय, पण या 2 धावा पूर्ण होत आहेत. खूप चांगला रनअप या दोन्ही फलंदाजांचा आपण पाहतोय. दरम्यान या 2 धावांची वाढ होते. षटक संपते तिसरं. 3 षटकांचा खेळ संपून धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद, 19 धावा, 19 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम रॉयल स्टनर्स आफ्टर 3 ओव्हर्स. तर 3 षटकं यशस्वी पूर्ण झालेली आहेत. तर खरं तर ऋत्वी आणि सारंग इलेव्हन या संघाच्या बाजूने प्रणयची 2 षटकं आपण पाहतोय. हे तिसरं षटक थोडंसं फायद्याचं राहिलेलं आहे रॉयल स्टनर्ससाठी, पण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांमध्ये अजून मोठी गरुड झेप घ्यावी लागेल. 40, 45, 50 ती रेंज तर हवीच या अंतिम सामन्यामध्ये टिकाव धरण्यासाठी, अंतिम सामन्याला रोचक बनवण्यासाठी. आणि पाहूया आता कुठल्या गोलंदाजाची निवड केली जाते. 4थ्या क्रमांकासाठी धनेश येतोय. एक गोलंदाजीचा जो मारा आहे तो ठरलेला आहे. प्रणय, सूरज, धनेश येत आहेत आणि शेवटच्या षटकावर आता पाहूया तो पर्याय कुठला निवडला जाईल. पण आयडियली एक स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे टीम ऋत्वी आणि सारंग इलेव्हनचा. धावसंख्या 19, 3 गडी बाद. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल अपेक्षित आहे गेविन फर्नांडिस यांना. ज्या खूप महत्त्वाच्या बाबी आहेत. तुम्ही जेव्हा एक्सपिरियन्स असता तर एक्सपिरियन्स शेअर केल्यानंतर तो फायदा तुमच्या संघाला होऊ शकतो, आणि तोच एक्सपिरियन्स शेअर करतायत की फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन कुठला आहे, कारण एव्हरेस्ट त्यांच्याच परिसरातले आहेत. तर त्यांचा स्ट्रॉंग झोन कुठला आहे, कम्फर्ट झोन कुठला आहे, गेविन यांना माहिती आहे. खूप चांगला लेग कटर बघा, नॅचरली बॉल टर्न होतोय आणि खूप चांगल्या पद्धतीनं विकेट किपरच्या हातात तो विसावतोय. केविन यांना पूर्ण कल्पना आहे की एव्हरेस्ट कशा पद्धतीने खेळतील, त्याचमुळे तो फील्ड सेटअप आपण पाहतोय. पण जर एव्हरेस्टच्या मनामध्ये षटकारच आहे तर किती क्षेत्ररक्षण बदला काहीच उपयोग होणार नाही. तो षटकार हा महत्त्वपूर्ण मुद्दा लक्षात घ्यायला हवा एव्हरेस्टला. धावसंख्या झाले 3 गडी बाद, 19, 19 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स.
आणि तोच मुद्दा लक्षात घेताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दिसला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा बॉल खाली आला, कॅच ड्रॉप. बघा, बॉल साईट होत नाही असं तुम्ही बोलूच शकत नाही. शागिर मंडप डेकोरेटर्स, वन ऑफ द बेस्ट लाईट्स आपण पाहतोय. त्याचमुळे लाईट्स इतक्या चांगल्या आहेत की तुम्हाला बॉल साईट होत नाही हे कारण आपण देऊच शकत नाही. तुम्ही बॉल खाली व्यवस्थित पोहोचताय, पण कॅच हातात थांबवून ठेवू शकत नाही आहे. तर या गोष्टीची कुठेतरी आता विचार करण्याची गरज आहे. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 20, 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. बॉलिंग अटॅक परफेक्ट आहे. पुन्हा एकदा बघा, साहिल बॅकफुटला गेले, क्रिस बॉक्सचा वापर करायचा आहे पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून. बघा, अगदी 7व्या 8व्या स्टंपवर ते उभे आहेत आणि त्यानंतर ऑन साईडला बॅट्सविंग त्यांचा आपण पाहिला. चला दिनेश, नो आर्ग्युमेंट्स. आपण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यायचं आहे. धावसंख्या 3 गडी बाद 21 झाले. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एनिथिंग कॅन बी पॉसिबल. फक्त तुमच्या मनामध्ये तो विश्वास असायला हवा की मला कुठवर जायचं आहे. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत फ्लाय स्लिपला, बॉलवर पोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते जी असेल 22ची. एका धावेने धावफलक पुढे पोचतोय. 3 गडी बाद 22 या आकड्यावर, 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. या अंतिम सामन्यामध्ये प्रेक्षकांना अपेक्षा होते की मोठे स्ट्रोक येतील, ते एन्जॉयमेंट होईल, पण ती एन्जॉयमेंट अजूनही मिळत नाही आहे. कारण एकही तसा स्ट्रोक आपण पाहिला नाही आहे. फक्त 2 चौकार आपण पाहिले, ते सुद्धा एव्हरेजच्या बॅटमधून जे स्ट्राईक एंडला आहेत. हो, यावेळेस बघा हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे, गॅप शोधलाय, बॉल जातो सीमारेषा पार. मिड विकेट क्लिअर करताना येतोय खणखणीत आगरी कोळी. दोन चेंडू बाकी आहेत या षटकातले. धनेशच्या विरोधात आता हात खुले करतोय. 1 मॅन शो एव्हरेस्ट यांच्या वतीनं 15 धावांचं योगदान आतापर्यंत मिळालं, ज्यामध्ये 3 चौकारांचा समावेश आहे. काय खेळतोय आपल्या संघासाठी साहिल. नॉन स्ट्राईक एंडला शॉर्ट ऑफ लेन पूल केलाय बॉलला, एरियल रूट दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. बनतील दर्शक, बनतील प्रेक्षक, बॉल जातोय थेट मिड विकेट सीमारेषा पार. धुवाधार षटक, क्वालिटी पूल, बॉल जातोय मैदानाच्या बाहेर. टॉस होता, ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल, यावेळेस होणार नाही कुठली चूक. एक सिंगल होते पूर्ण आणि या एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा 3 गडी बाद, 33 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. टीम रॉयल स्टनर्स. तर मॅकमिलन गोविंद यांच्याकडून एव्हरेस्टच्या या तुफानी फलंदाजासाठी 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. एव्हरेस्टसाठी 500 रुपयाचं बक्षीस मॅकमिलन गोविंद यांच्याकडून. राकेश म्हात्रे नवीन गोलंदाज 5व्या क्रमांकाच्या षटकासाठी धावसंख्या 33, 3 गडी बाद. पुन्हा एकदा पूल केलंय. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल डीप मिड विकेटला. एक सिंगल मिळेल. थ्रो बॅटिंग एंडला होतोय. एका सिंगलने धावफलक पोहोचते 34 या आकड्यावर. साहिलला खूप वेळानंतर संधी मिळते आणि साहिलचा स्ट्राईक रेट 100चाच आहे. तो स्ट्राईक रेट पुढे घेऊन जावा लागेल, पण एव्हरेस्ट एका बाजूनं किल्ला लढवतोय आपल्या संघाचा. हा अंतिम सामना जिंकायचा आहे.
आणि जिंकण्यासाठी ती पूर्वतयारी एव्हरेस्टची पूर्णता पाहायला मिळालेली आहे. 34 धावा 3 गडी बाद, 34 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 5व्या षटकाची सुरुवात. पुल केले बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, उंच उडी घेऊन बॉलला आत ढकलण्याचा प्रयत्न करतात. साहिलला कोण थांबवणार? साहिल आहे या मैदानाचा राजा, इलाका हमारा, तो धमाका भी हमारा. येतो षटकार. चेंडूचा खेळ बाकी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं या डावाला समजून घेतलंय साहिलने. योग्य ते वेळेची वाट पाहिली आणि आता गोलंदाजाची वाट लावली राकेश म्हात्रे यांच्या विरोधात. तो षटकार खेचलेला आहे. चांगला फोर्स विथ प्रॉपर एलिव्हेशन. फुलटॉस बॉल, क्रॉस बटेड स्ट्रोक खेळलेत. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, डी झोन. 2 धावा मिळतील, धावसंख्या 42. प्रत्येक वेळा सुरुवात चांगली करून चालत नाही, तर शेवट देखील गोड करावा लागतो. या सामन्यात तेच पाहायला मिळालं. सुरुवात अक्षरशः धडपडच झाली रॉयल स्टनर्सची, पण मध्यांतर खूप चांगलं राहिलं. प्रणयच्या षटकामध्ये 2 चौकार आले, त्यानंतर धनेशच्या षटकामध्ये 1 चौकार 1 षटकार आला आणि या षटकामध्ये 1 षटकार आलेला आहे. तर मागच्या 3 षटकामध्ये खूप चांगला कमबॅक. आणि बघा, थांबण्याचं नाव नाही घेणार, खेचेन प्रत्येक बॉल सीमारेषा पार. लॉंग ऑन ॲज एक्सपेक्टेड बाय ते. धावसंख्या 48 झालेली आहे. वाटलं सुद्धा नव्हतं की 30च्या पलीकडे पोहोचेल रॉयल स्टर्न्स हा संघ, पण क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि म्हणूनच बघा ना, खूप चांगल्या पद्धतीनं संयमाचं प्रदर्शन साहिल यांचं आपण पाहिलं. एकूण 21 धावांवरती आता खेळत आहेत. धावसंख्या 48 झाले. राकेश डॉट बॉल, ती अपेक्षा होती राकेशकडून, कारण राकेश अपमान सहन करणारे गोलंदाज नाही आहेत, रिॲक्शन देणारे गोलंदाज आहेत आणि त्यांची रिॲक्शन डॉट बॉलची होती. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. या षटकात एकूण 15 धावा वसूल केलेल्या आहेत रॉयल स्टर्न्स या संघाने. शेवटचा बॉल कुठल्या खेळाडूच्या नावावर जाईल पाहूया. हो, हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे उडी घेत आहेत, पण त्यांची उडी सुद्धा कामी येत नाहीये. 50च्या पार पोहोचतोय रॉयल स्टर्न्स. 54 धावा जिंकण्यासाठी 55ची गरज. ₹1000 बक्षीस जाहीर झालेलं आहे. आपण लगेचच व्यासपीठावर स्वराज कासोडे यांचा सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो, चला कमिटी मेंबर्स या. सन्माननीय स्वराज कासोडे यांचा सन्मान आपण पाहणार. साहिल सामना संपल्यानंतर येईल, आता येऊ शकत नाही तो. इनिंग ब्रेकमध्ये नाही, मॅच संपल्यानंतर स्वतः बक्षीस घेण्यासाठी येईल. बक्षिसं तुम्हाला द्यायची आहेत, आमच्या समालोचन कक्षामध्ये लिहून ठेवा. ती बक्षिसं आम्ही मॅच संपल्यानंतरच देऊ शकू. नितीन मारे, चला या ठिकाणी आपण सन्मान करतोय मनसे विभाग प्रमुख स्वराज कासोडे यांचा. खूप चांगली समाजसेवा त्यांची देखील आपण पाहतोय. नागरिकांची तळमळ ओळखताना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मनसे पक्षाकडून त्यांची नेहमीच मेहनत आपण पाहतोय. तर या ठिकाणी नितीन वारे यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय स्वराज कासोडे यांचा सन्मान व्यासपीठावर पाहतोय. आग्रेकुळी
प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. चला 2 बॅटर्स पाठवून द्यायचे आहेत. टार्गेट आहे 55चं, पूर्ण करायचं आहे 30 चेंडूंमध्ये 30 चेंडू 55ची गरज. चला जश 11चे संगमलक यायचे जितेंद्र पाटील, आपला आपण व्यासपीठावर सन्मान करणार आहोत. तसेच पृथ्वी अँड सारंग 11 राकेश पाटील आणि आदित्य शेट्टी या प्रत्येक संगमलकाचा सन्मान होणं आवश्यक आहे. तर ती सूचना ती विनंती आम्ही वारंवार करतोय. तर सन्माननीय हेमचंद पाटील साहेबांचा सन्मान आपण व्यासपीठावर आता करणार आहोत. मी विनंती करतो कमिटी मेंबर चला या, आपण सर्व पाहुण्यांचा सन्मान करणार आहोत ज्यांनी ज्यांनी आपली उपस्थिती आपलं प्रेम या स्पर्धेनिमित्त दिलेलं आहे. तर व्यासपीठावर सन्माननीय हेमचंद पाटील साहेबांचा विशेष सन्मान आपण पाहतोय. चला या लगेच कमिटी मेंबर्स आपण देखील तयारीत मॅच ऑन होते आणि मॅच ऑन होण्याच्या अगोदर हे सर्व सन्मान आपण पूर्ण करायचे आहेत. चला हिरेन मात्रे आपण या. व्यासपीठावर सन्माननीय हेमचंद पाटील साहेब उपस्थित आहेत. सन्माननीय हेमचंद चिंतामण पाटील उपस्थित आहेत, त्यांचा आपण व्यासपीठावर सन्मान पाहतोय. तर सत्कार सम्राट नितीन वारे यांच्या शुभ हस्ते आणि हिरेन मात्रे यांच्या उपस्थितीत आपण तो सन्मान हेमचंद पाटील साहेबांचा पाहतोय. सर्व सन्मान्य पाहुण्यांनी जी उपस्थिती नोंदवली, जे प्रेम दिलं, जो प्रतिसाद दिला, जे सहकार्य दिलं, आम्ही खरंच त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि भविष्यात सुद्धा अशीच सहकार्याची भावना आपली पाहायला मिळेल हीच अपेक्षा आम्ही बाळगतोय. चला या सन्माननीय हेमचंद पाटील साहेब, आपला प्रिन्स मूवीजवर हा स्वागत सन्मान पाहतोय सन्माननीय हेमचंद पाटील साहेबांचा. खूप चांगलं त्यांचं देखील समाजकार्य सुरू आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील त्यांच्या सर्व प्रयत्नांना यश मिळो हीच आई एकवीरचरणी प्रार्थना. विठ्ठल रखुमाईंची मूर्ती देऊन हा सन्मान व्यासपीठावर आपण पाहतोय सन्माननीय हेमचंद पाटील साहेबांचा. वेलकम सर, आपला मी मनपूर्वक स्वागत करतोय. आपण विराजमान व्हायचंय. तर आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आहे त्यांची नावं पुढीलप्रमाणे: शागिर्द मंडप अँड डेकोरेटर्स सन्माननीय मनीष पाटील, सन्माननीय महेश म्हात्रे, सन्माननीय प्रताप सरनाईक, सन्माननीय विशाल म्हात्रे, सन्माननीय नितीन वारे, सन्माननीय प्रभाकर म्हात्रे, सन्माननीय शंकर वीरकर, सन्माननीय मोहन रवींद्र पाटील जुचंद्र, सन्माननीय रणजित किणी जुचंद्र, सन्माननीय रोहित म्हणजेच चंदूभाऊ म्हात्रे, नंतर सन्माननीय नंदकुमार म्हात्रे, राम रॉयल सलून, सन्माननीय प्रसादजी परब, सन्माननीय मंगेश गुप्ता, अनन्या मोटर्स, सन्माननीय प्रवण घरत, सन्माननीय प्रवीण म्हात्रे, सन्माननीय राजेश किणी, सन्माननीय गणेश पाटील, सन्माननीय भूपेंद्र पाटील लवकर, सन्माननीय शैलेश पाटील, ॲडव्होकेट जिगर शाह, सन्माननीय रुपेश पाटील, सन्माननीय हितेश म्हात्रे, भवानी टायर्स, सन्माननीय नवीन पाटील, महेंद्र पाटील काश्मीरा, सन्माननीय आस्तिक म्हात्रे, सन्माननीय नरेंद्र मेहता माजी आमदार, सन्माननीय केदार पाटील, सेनानगर एकता मित्र मंडळ, सन्माननीय प्रकाश पाटील, सन्माननीय हेमचंद पाटील, सन्माननीय हर्षद पाटील, सन्माननीय रवींद्र पाटील, सन्माननीय जगदीश नाईक,
सन्माननीय संजय गारे, सन्माननीय प्रवीण पाटील, सन्माननीय सुरेश म्हात्रे नवघर, सन्माननीय मनोज पाटील, त्यानंतर बालाजी आर्ट्स सागर पाटील, सन्माननीय मुकेश पाटील, सन्माननीय कल्पेश पाटील, सन्माननीय जितू म्हात्रे, सन्माननीय एकनाथ आमगावकर, सन्माननीय जितेंद्र नाईक आणि सन्माननीय पूजाताई आमगावकर या सर्वांनी जे सहकार्य दिलेलं आहे त्यांचा मी मनस्वी आभार व्यक्त करतोय. कीप सपोर्टिंग. धावसंख्या पाहायला मिळते 1. रेगन यांनी 1 सिंगल कंप्लीट केली. त्यानंतर स्ट्राईकवर आता प्रणय आलेले आहेत. रेगनला बढोतरी मिळते कारण रेगनने एक चांगला खेळ पेश केलेला आहे. खूप चांगली बॅटिंग स्ट्रेंथ त्यांची आपण पाहतो ॲज एक्सपेक्टेड एव्हर. बॉलिंगवर बॉलर तयार साहिल. प्रणयच्या विकेटचं महत्त्व लक्षात घेताना साहिल पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे पॉवर प्लेचं. कारण मागच्या सामन्यामध्ये प्रणयचा खेळ लक्षात ठेवलाय साहिलने, त्याचमुळे त्यालाच टार्गेट करायचं आहे म्हणून पॉवर प्लेच्या षटकामध्ये साहिल पहिल्या क्रमांकावर आलेले आहेत. आतापर्यंत चेंडूंची हाताळणी केलेली आहे 2 सिंगल्स पाहायला मिळत आहेत. आडव्या बॅटीने खेळायचं पण बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. अनइव्हन बाउन्सेस तुम्हाला त्रास देतील या अंतिम सामन्यामध्ये आणि तेच पाहायला मिळालंय. बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिला. गुडघ्याच्याहून खालच्या उंचीने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. दरम्यान जातोय हा डॉट बॉल. जशी सुरुवात पहिल्या डावाची झाली होती रॉयल स्टनरची फलंदाजी करताना तशीच सुरुवात पाहायला मिळते ऋत्वी आणि सारंग इलेव्हनची. बॅटची लिडिंग एज. विकेट किपर बॉल खाली. फलंदाज होत आहेत बाद. रेगन बॅक टू पॅव्हलियन. नाव तुम्हाला ऐकायला मिळालं, गाणं ऐकायला मिळालं. जसा मी उल्लेख या चेंडूच्या अगदी अगोदर केला की जशी सुरुवात पहिल्या डावाची आपण पाहिली होती तशीच सुरुवात या दुसऱ्या डावाची पाहायला मिळते आणि पुढच्याच बॉलवर फलंदाज रेगन बाद झाला. तर आता एक चांगला सामना घडेल अशी अपेक्षा आपण बाळगूया. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनेश पोचतायत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला आता पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2 झाले, 1 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत धनेश लेफ्ट हँडेड बॅटर. धावसंख्या 2, गडीबाद 1. साहिल आता ते नवचैतन्य देतोय आपल्या संघाला. चांगली सुरुवात जी अपेक्षा होती या अंतिम सामन्याची आणि ती अपेक्षा आता साहिल पूर्ण करतोय. पण अजूनही मैदानाच्या आतमध्ये प्रणय कोळी आहेत नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅटर धनेश तयार. हो, ऑन साईडला चांगला बॅटस्विंग आहे. बॉल जाईल थेट डिक्लेरेशन झोनमध्ये आणि धावा मिळतील या 2 धावांची वाढ होईल. धावसंख्या पोचते 4 या आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि आतापर्यंत नियंत्रण या षटकावर साहिल पाटीलचंच पाहायला मिळते आणि आता शेवटचा बॉल असेल बाकी. धनेश यांच्या वतीनं हा डबलचा स्ट्रोक आपण पाहिला, कॉलेज इमारतीला टच करणारा. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल, त्यानंतर 1 डॉट, त्यानंतर 4थ्या बॉलवर विकेट आली, 5व्या बॉलवर डबल आणि 6व्या बॉलवर फलंदाज होतोय बाद. शक्य करणारा एकमेव मार्ग म्हणजे प्रयत्न आणि तोच प्रयत्न साहिल पाटील यांचा यशस्वी झालेला आहे. पहिल्या षटकावर त्यांनी आपलं नाव कोरलंय. धावसंख्या झाले 2 गडीबाद 4 धावा. आवश्यकता अजूनही 51 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 24 चेंडू 51ची गरज.
सन्माननीय राकेश म्हात्रे यांच्याकडून अष्टपैलू कामगिरी साहिल करतोय, त्याचमुळे 1500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेलं आहे. ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विपुल जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये विपुल पोचतील. संधी मिळाले विपुलला. बाद झाले धनेश. सुरुवात अडखळलेली आहे आणि आता अंतिम सामन्यामध्ये जिंकायचं आहे. त्या पहिल्या क्रमांकाची ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं आहे, पण त्यासाठी ह्या 4 षटकांवर लक्ष केंद्रित करून खेळ करावा लागेल. आणि पहिल्या षटकावर जी स्टार्ट अपेक्षित होती रॉयल स्टार्स या संघाकडून ती स्टार्ट तर मिळालेली आहे, पण पहिल्या षटकामध्ये प्रणयला फक्त एकच संधी मिळाली, हे लक्षात घ्यायला हवं. कधी कधी म्हणतात ना की थिंक स्मॉल इज प्रॉफिटेबल. जर समोर एक पॉवरफुल गोलंदाज आहे तर त्याच्यासमोर आपण जर स्टँड घ्यायचं आहे तर कधी कधी तुमच्या खेळण्याच्या शैलीमध्ये परिवर्तन करणं आवश्यक आहे. ते परिवर्तन केलं गेलं नाही आणि त्याचमुळे रेगन आणि धनेश या दोघांना परतीचा प्रवास करावा लागला. पण अजूनही आता प्रणयच्या साथीला नवीन फलंदाज पोचलेला आहे, तो म्हणजेच विपुल. तर आता बघा, आता सुद्धा क्रमबदल आपण रॉयल स्टारकडून पाहतोय. इव्हाना उत्कर्षला शेवटचं षटक मिळायचं, पण सुरुवात अजून चांगली करण्याचा उद्देश जश पाटील मनात बाळगतोय. जश सुद्धा एक चांगला बॉलर आहे, पण जश त्या ठिकाणी बघा वेळेबद्दल सतर्क करा. पहिला ऑफिशियल कॉल रॉयल स्टर्नर बघा 20 मिनिटं आहेत. त्यानंतर मग कुठली सूचनेचा विचार केला जाणार नाही. तुम्ही जर जास्त टाइमपास कराल तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक ठेवावेच लागतील. या सूचनेकडे लक्ष घाला. ऑथॉरिटी पंचांना आम्ही दिलेली आहे. अंपायर्स आर रिस्पॉन्सिबल. त्यांना आपण ते ऑथॉरिटी दिलेली आहे निर्णय घेण्याची. तर त्यामुळे कुठल्याच सूचनेचा तुमच्या कमिटी मेंबर्स विचार करणार नाही. वेळेबद्दल सतर्क करा. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय सेकंड ओव्हरसाठी. उत्कर्ष म्हात्रे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस फोर्स केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला. इनफिल्डच्या आत्मला क्षेत्ररक्षक मागे सरकतोय. एक हातात एव्हरेस्ट प्रयत्न करताना पाहायला मिळाले. अक्षरशः तो कॅच कंप्लीट झालाच होता, पण शेवटच्या क्षणाला बॉल गॅदर झाला नाही. पण एफर्ट्सला 100 पैकी 100 गुण. टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. क्रिकेट आहे, प्रत्येक खेळाडू जो चांगला खेळतोय त्याच्यासाठी तो प्रतिसाद तुम्ही देणं गरजेचं आहे. दरम्यान धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 6 धावा, 6 रन्स ऑन बोर्ड. प्रणय स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत. सुरुवात या षटकाची डबलने झाले. बॉलर तयार उत्कर्ष म्हात्रे. चांगला बॉल वाईड यॉर्कर. विकेट किपर काही अंशी साहिल चुकले होते, पण स्वतःलाच त्यांनी बॅक केलं. बॉल स्टॉप झालाय बघा. अक्षरशः वाईड यॉर्कर पायांच्या बाजूलाच बॉल पिच झाला. वेगानं विकेट किपरच्या हातात विसावला. डॉट बॉल आला आणि आता गोलंदाज चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळते. ती ऊर्जा पहिल्या डावामध्ये खरं तर मिळाली. फलंदाजी चांगली दर्जाची शेवटच्या टप्प्यावर पाहायला मिळाली. एव्हरेस्ट यांनी खरं तर पहिल्या डावाची सुरुवात करून दिली. ड्राईव्ह केला बॉलला. क्लासिक ऑन ड्राईव्ह. गॅप आहे. क्षेत्ररक्षक देखील आपण चांगलंच योगदान देण्यासाठी आलोय तेच पाहायला मिळालेलं आहे. वॉर्ड ऑफ फिल्डिंग एफर्ट्स. फिल्डिंगसाठी बघा चांगला प्रतिसाद मिळतोय. यशच्या वतीनं तो चांगला स्टॉप आपल्या संघासाठी. 2 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा स्ट्राईक मिळते प्रणयला. काय संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण परिस्थिती आडवी आली तर तिच्यासमोर कडवी झुंज देणाऱ्यालाच यश मिळते. आणि आता क्षेत्ररक्षकांची झुंज आपण धावा वाचवण्यासाठी पाहिलेली आहे. धावसंख्या झाली आहे 8 धावा, गडीबाद झाले 2. पाठलाग करायचा 55चा 55 पैकी 8 पूर्ण केलेले आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची गरज आहे. उत्कर्ष ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल स्लाइस केले. हा नो बॉल आहे. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमा रेषा पार. 5 धावांचा बोनस मिळतोय टीम ऋत्वी आणि सारंग 11. आणि या 5 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण कोणाची नजर लागावी आणि उत्कर्षकडून ती चूक झाली. फुल टॉस बॉल होता आणि त्यासाठी तयारीत होता फलंदाज. स्लाइस करताना प्रणयने पुन्हा एकदा आपण या संघामध्ये आयकॉन म्हणून का निवडले गेलेलो आहोत त्याचीच प्रचिती प्रणय मैदानाच्या आतमध्ये देतात. आता मुक्त फक्त खेळण्याची संधी मिळेल. फ्री हिटचा बॉल असणार आहे पुढचा. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 13 धावा, 13 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. एक पार्टनरशिप जी आवश्यक होती ती पार्टनरशिप क्रिएट होते. प्रणयच्या वतीने कॉन्ट्रीब्युशन मिळते.
3 हिटचा बॉल, बॅक टू द बॉलर उत्कर्ष अक्षरशः जमिनीवर कोसळले हा बॉल अडवताना, कारण धाव वाचवायची होती पण एक सिंगल मिळते. एका सिंगलने धावफलक पुढे पोहोचतो आणि जावतो 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बॉल, लॉस ऑफ विकेट जिंकण्यासाठी अजूनही 41 धावांची गरज आहे. आपण पाहतायत प्रभाकर मात्र मित्रमंडळ व नाकवा बॉईज घोडदेव आयोजित आगरी कोळी MBPL 2024 सन्माननीय पवनजी घरत यांचं देखील आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. त्यांचं करतो मी मनपूर्वक स्वागत. बॉलर तयार उत्कर्ष ऑन साईडला हॅमर केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक मिड विकेटला डीपमध्ये तैनात आहेत. एक सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न चालवला जातोय पण तुर्तास तो थांबवला सुद्धा जातोय, कारण आता कुठेतरी ते सेट झालेले आहेत. त्याचमुळे अजूनही घाई करण्याची गरज नाहीये. धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड, 2 षटकं या ठिकाणी संपण्यासाठी 1 चेंडू बाकी आहे. सन्माननीय पवनजी घरत यांचं आगमन व्यासपीठावर झालंय. सहर्ष स्वागत. उत्कर्ष म्हात्रे ओव्हर द विकेटनं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, पंच हेच दर्शवत आहेत. वाईड बॉलची 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 17वर. प्रत्येक षटकामध्ये वेगळे पण पाहायला मिळेल. प्रियांक धावसंख्या झालेली आहे 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा धावफलकावर. शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी आहे. उत्कर्ष या षटकामध्ये काही अंशी महागडा पडला जेव्हा तो नो बॉल आला आणि त्या नो बॉलवर चौकार आला. त्या व्यतिरिक्त खूप चांगली खेळी गोलंदाजीची. पुल केलंय बॉलला, आसमान दाखवलंय बॉलला. काऊ कोण सीमारेषा क्लिअर करताना प्रणयचा मैदानाच्या आतमध्ये दमदार खेळ. तीच गती मेंटेन केलेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 22 धावा 2 गडी बाद. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक 18 चेंडू 33 धावांची गरज. जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. प्रणय कोळी तेच मैदानाच्या आतमध्ये पटवून देतोय पूर्ण जगाला, कारण आता प्रणयकडून ते योगदान मिळते तर विपुलकडून सुद्धा कशा पद्धतीने समर्थन मिळते देखील पाहणं गरजेचं आहे. प्रथमेश पाटील प्रिन्स मूवीचे मेंबर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेनिमित्त पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रात जॉईन झालेले आहेत. चला अंपायर यस बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे, म्हणजे आता प्रणय सेट झालाय. सो वी कॅन यूज बॅटिंग पॉवर प्ले, तेच ते दर्शवत आहेत आणि तो इशारा पंचाच्या वतीने आलेला आहे. आता पाहूया. आता साहिल तर षटक हाताळू शकत नाही, कारण ऑलरेडी पहिलं षटक त्यांनी हाताळलेलं आहे. तर फ्रेश बॉलरला हे षटक हाताळावं लागेल. क्रिकेटचे काही नियम आहेत आणि त्या नियमांच्या अंतर्गतच क्रिकेट खेळावं लागतं. आणि आता बॉलिंग मार्कवर जश येतोय आणि जशच यायला पाहिजे. आयडियली तोच एक गुड ऑप्शन आहे पॉवर प्लेसाठी. तर जश मैदानाच्या आतमध्ये. पण मागच्या षटकामध्ये उत्कर्ष ज्यांनी एक हॅट्रिक पूर्ण केली आहे या स्पर्धेमध्ये, त्याच्या विरोधात प्रणय बॅट ओपन करतोय. 4-6चा पाळा बोलतोय. धावसंख्येचा ओघ पाहायला मिळतोय. धावसंख्येला चढता आलेख देतोय. तर हा अंतिम सामना जी अपेक्षा होती प्रेक्षकांना शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल. पहिल्या 2 षटकांमध्ये जेव्हा आपण पहिल्या डावामध्ये होतो वाटलं होतं की एक हाता सामना जाईल. पूर्णपणे दबदबा पाहायला मिळाला होता, तो म्हणजेच पृथ्वी सारंग 11चा. पण त्यानंतर फलंदाजी एव्हरेस्ट यांची आपण पाहिली. त्यामागं साहिल आले. साहिल आणि एव्हरेस्ट या दोघांनी एक चांगलं योगदान दिलं. 23 धावांवर नाबाद राहिले एव्हरेस्ट आणि साहिल 27 धावांवर नाबाद राहिले. तर 33ची गरज आहे. 18 चेंडू 18 बॉल्स 33 22 झाले आहेत आणि आता 33ची गरज आहे. बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे आणि आता बॉलिंग मार्कवर जश पाटील आपण पाहतोय. 30 या सकटच्या आतमध्ये फ्लाय स्लिप, गली, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन आणि शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. मिड विकेट देखील थोडा आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. तर पाहूया आता याच सर्व क्षेत्ररक्षणाचा आढावा घेताना या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये धावा कशा पद्धतीने शोधल्या जातील. धावा मिळत नाही, धावा शोधाव्या लागतात आणि पाहूया तो शोध कसा पूर्ण होईल. पण एकाबद्दल जश पाटील या सामन्यामध्ये आपला दबदबा कायम राखतोय का, जसा दबदबा उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये जश पाटील यांचा आपण पाहिला होता. चला मॅच ऑन ठेवा. अंतिम सामना आहे पण वेळेबद्दल सतर्क राहायचं आहे. त्या सूचना मी तुम्हाला करतोय वारंवार. तर प्लीज कोऑपरेट विथ टाइम. बॉलर तयार ओव्हर द विकेटनं.
ड्राईव्ह केलं बॉलला, पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलायचा, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले होते. हर्ष, बॉल स्टॉप होतोय. एक मिळते, दुसरा प्रयत्न प्रणय डेंजर एंडला, पण या 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. बघा, धावांसाठी धावा धाव. देवाचा धावा करून मिळणार नाही धावा. जर प्रयत्न केले तरच मिळतील 6 किंवा 4 धावा, आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांचे पाहायला मिळते आहेत. जबरदस्त फील्ड प्रोटेक्शन, अगदी डावीकडे ते सरकले, शेवटपर्यंत त्यांनी जिद्द सोडली नाही, पण आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. दरम्यान धावसंख्या पाहायला मिळते 24, 2 गडी बाद, जिंकण्यासाठी 31ची गरज. बॉल शिल्लक आहे 17 चेंडू 31ची गरज आहे. दोन्ही फलंदाज आता सक्रिय होण्याच्या मार्गावर दिसत आहेत, कारण विपुलच्या वतीने हा स्ट्रोक आपण पाहिला तो जवळपास चौकारच होता. प्रशांत घरत आता आपण पाहतोय लॉंग ऑफला सेट झालेले आहेत. पॉवर प्लेचे षटक आहे, त्याचमुळे 30 सर्कलच्या आतमध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. विपुल स्ट्रायकिंग एंडला, कट करायचा आहे. एक बॉल महत्वाचा आहे, आणि त्याचमुळे फोकस राहावं लागेल तुम्हाला. प्रतिस्पर्धी संघ काही तुमचं सासर नाही की घरी बोलवून तुम्हाला जेवायला घालेल. तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतील, स्वतःसाठी खेळावं लागेल, संघासाठी झटावं लागेल. दरम्यान जातोय हा डॉट बॉल. 2 गडी बाद, 24 धावा, 24 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. सामना चांगला रंगतोय. एका बाजूने पावरच्या षटकामध्ये गोलंदाज सुद्धा सक्रिय राहिलेला आहे. पहिल्या चेंडूवर डबल आले तरी काय झालं, मागच्या चेंडूचा मी नक्कीच विचार करून भरपाई करीन, ती भरपाई डॉट बॉलने करतोय. धावसंख्या 24, 2 गडी बाद. पूल करायचा, एक डॉट बॉल सामन्यामध्ये प्रेशर वाढवेल. प्रणय कोहली नॉन स्ट्राईक एंडला आहेत, स्ट्राईक एंडला विपुल आहेत. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत, आणि या षटकाचा पूर्वार्ध गाजवलेला आहे जश पाटीलने. दोन गडी बाद, 24 धावा. पॉवर प्ले आहे, पण पॉवर पाहायला मिळत नाही फलंदाजाची. बॅक टू बॅक 2 डॉट्स बॉल आलेले आहेत. विपुल तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. जश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. विपुलसाठी स्टेप बॉल जातो थेट लॉंग ऑन सी मारायच्या पार. एक मारलाय, सॉलिड मारलाय, षटकार. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद, 30 धावा आवश्यकता आहे. 25 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 14 चेंडू 25 धावांची गरज असणार आहे. सामना पूर्णपणे आता दोन्ही संघांसाठी खुला झालेला आहे. जितका गरमागरम चहा आमच्या कॉमेडी डेस्कवर आम्हाला कमिटी मेंबर्सने दिलेला आहे, तितकाच गरमागरम सामना आम्हाला प्रेक्षकांना दाखवता येते. थँक्स टू ऑल कमिटी मेंबर्स की इतकी चांगली प्रकाश योजना यांचं मी कौतुक करेन की नेहमी ते व्यस्त असतात, मोठमोठ्या इव्हेंट्स ते हँडल करतात. पण या ठिकाणी फक्त हिरेन म्हात्रे यांनी 1 कॉल दिला, आणि त्यांच्या एका कॉलवर विकी दादांनी लगेच आपले मदतीचे हात दिले. त्याबद्दल मी विकी दादांचे देखील विशेष आभार व्यक्त करतोय. ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून स्टेडियममध्ये जशी लाईट्स असते तशाच तुम्हाला लाईट्स पाहायला मिळत आहेत. एक षटकार आला, पण त्यानंतर बघा वाईड बॉल सुद्धा येतोय. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल आहे, आणि त्याचमुळे पंचांनी त्या गोष्टीची शहानिशा करताना थोडासा वेळ घेतला. वाईड बॉलचा इशारा आला. धावसंख्या 31 झाले. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 24 धावांची, आणि बॉल शिल्लक असतील 14 चेंडू 24 धावांची गरज आहे. हातावर हात ठेवून चालणार नाही, तर एकमेकांना हात द्यावे लागतील. क्रिकेट हा एक टीम गेम आहे, त्याचमुळे वैयक्तिक खेळ हा फरक पाडतो तुमच्या संघाच्या विजयावर किंवा पराभवावर. त्याचमुळे आता तो वैयक्तिक खेळ या अगोदर पहिल्या 3 चेंडूंपर्यंत चांगला पाहायला मिळाला जशचा. त्यानंतर विपुल आला, विपुलने 1 षटकार खेचला. अजून या पॉवर प्लेच्या षटकाचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 31. हो, यावेळेस बघा आडव्या पडीने खेळायचंय. 1 षटकार आलाय, पण 3 डॉट आलेत. विपुल नक्की करतायत काय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये? खरं तर पॉवर पाहायला पाहिजे होती, पण पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्ट्राईकवर कोण राहायला पाहिजे होतं हे देखील लक्षात घ्यायला हवं.
स्ट्राईकवर प्रणय राहिला हवा होता, पण या पॉवर प्लेच्या षटकामध्ये साहीच्या साही बॉल प्रणय नॉन स्ट्राईक एंडला थांबतोय. त्याचमुळे स्ट्राईकवर कोणी थांबायला हवं हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हु इज कॅपेबल फॉर दॅट पोझिशन. चला, करणजी पाटील चिटणीस आहेत मनसेचे, त्यांचं देखील आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. त्यांचं करूया मनपूर्वक स्वागत. धावसंख्या 2 गडी बाद 31, 24ची गरज, 13 चेंडू. कट कट कट, नो. या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी गोलंदाजाची पाहायला मिळाली आणि पूर्णपणे तो वरचष्मा फक्त आणि फक्त जश पाटीलचा. जश पाटीलचा एक मोठा चाहता वर्ग आमच्या मुख्य मंचाच्या डावीकडे आम्हाला पाहायला मिळते. तर जशचा खेळ चांगला राहतो आणि त्या खेळाचं समर्थन करणारे प्रेक्षक सुद्धा आपण पाहतोय. जेम्स बॉन्ड राई या घरच्या संघाला तो खेळतोय आणि त्या इक्वेशने 12 चेंडू 24. श्रीराम. 12 चेंडू 24ची गरज आहे. मागच्या बॅटिंग पॉवरप्लेचा फलंदाजी करणाऱ्या संघाला काहीच फायदा झाला नाही असंच आपण म्हणू शकू, कारण त्या षटकामध्ये फक्त एकच षटकार आला आणि सर्व चेंडू जे प्रणय फक्त आपल्या डोळ्याने पाहत राहिला तो नॉनस्ट्राईक एंडला राहिला. 12 चेंडू 24ची गरज. दोन्ही संघ शर्यतीमध्ये एकाच स्थानावर आहेत. पुढे कोण जाईल, मागे कोण येईल यासाठी पाहत राहा आगरी कोळी प्रीमियर लीग. पहिला बॉल फुललेनचा ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या बॉलवर पोहोचतील, चूक होणार नाहीये. बॉल चांगला कॅरी करतायत, हातात ठेवतायत, दुसऱ्या धावेचा प्रश्नच नाहीये. एक सिंगल मिळते, इक्वेशन बदलते. 11 चेंडू 23ची गरज. 11 बॉल्स अँड 23 रन्स विकेट टू विन. 32 धावा 2 गडी बाद. एक चांगली पोझिशन पहिल्या डावामध्ये आपण पाहिली टीम रॉयल स्टनरची आणि तीच पोझिशन आपल्याच नावावर ठेवायची आहे. त्यासाठी सेकंड स्पेलमध्ये आता साहिल पाटील आलेले आहेत. पहिलं स्पेल त्यांचं पॉवर प्लेचं होतं. स्ट्रायकिंग एंडला विपुल. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दरम्यान एक सिंगल होईल पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये कारण आता खेळपट्टीवर थांबायचंय. बचेंगे तो और भी लढेंगे, तोच कल आता फलंदाजाला दिसतोय. धावसंख्या इकडे पुढे जाईल, पोहोचेल 33 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 10 चेंडू 22 धावा. 10 बॉल्स अँड 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्रायकिंग एंडला असतील फलंदाज प्रणय कोळी. फुललेनचा बॉल बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये साहिल थोडेसे डावीकडे सरकले, त्याचमुळे फक्त एक सिंगल मिळते. एक सिंगल. दोन गडी बाद 34. बघा, मी सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करतोय, कमिटीची सूचना अशी आलेली आहे की तुम्ही जे कॅश बोलून दाखवतायत आपण ती जमा करायची आहे, तरच ती कॅश आपण पुकारणार आहोत. तर ही सूचना कमिटीच्या वतीने आपण देतोय, तर प्लीज आपण थोडं समजून घ्या. ओ, परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी. दॅट वॉज इम्पॅक्टफुल बॉलिंग अटॅक बाय साहिल. चेतन पटेल यांच्याकडून एक बक्षीस आलं होतं प्रत्येक षटकारासाठी 500, पण ते 500 रुपये आपण जमा करावं अशी सूचना चेतन पाटील यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी 500 आहेत. धावसंख्या 35, 2 गडी बाद. जिंकण्यासाठी 20ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 20ची गरज. सामना हळूहळू शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. क्लायमॅक्स काय असेल बघा. हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण तितकंसं एलिव्हेशन मिळालं नाही. बॉल पोस्ट स्क्वेअर लेगला. एक सिंगल मिळते, दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जाईल कारण आता विपुलला आपलं सॅक्रिफाईस जावं लागेल, कारण विपुल तितक्या परफेक्शनने या डावामध्ये खेळू शकला नाहीये. होतोय बाद, धक्का बसतोय पृथ्वी अँड सारंगी 11ला.
पूजाताई आमगावकर यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेनिमित्त आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण यायचंय मुख्य मंचावर विराजमान व्हायचं. संकेतजी गुरु आपलं देखील सहर्ष स्वागत. तर 36 धावा 3 गडी बाद. तिसऱ्या षटकातच पूर्णपणे हा सामना बदललेला आहे असंच मी म्हणेन. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं अपेक्षित होतं तो अपेक्षा भंग झाला आणि त्याचमुळे साहिल पाटील तर ही संधी सोडणार नाही आहे. साहिलला एकदा बोट दिलं तर तो हात पकडतो. शेवटचा बॉल असेल बाकी 19ची गरज. हो यावेळेस बघा प्रणय कोहली जोपर्यंत मी आहे तोपर्यंत निकाल प्रतिस्पर्धी संघाच्या पक्षात. वन साइड आहे त्यात कुठलाच संशय नाहीये. तर पवनजी घर त्यांच्याकडून एक बक्षीस आलेलं आहे. पुढचा जो षटकार येईल किंवा पुढची जी विकेट येईल त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस म्हणजे दिले का. चला प्रणयला हे 500 रुपये जमा झालेले आहेत. तर हे बक्षीस लागू असेल या पुढच्या षटकामध्ये. विकेटला 500 किंवा षटकाराला 500. पवन घरत यांच्याकडून हे बक्षीस आलेलं आहे. बघा या ठिकाणी आता या शेवटच्या षटकामध्ये खूप काही पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ या ठिकाणी रेसमध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करते. जिंकायचा प्रत्येकाला पण जिंकेल कोण फक्त एकच. तो असेल रित्वी सारंग 11 किंवा रॉयल स्टनर. एका बाजूला राकेश पाटील आदित्य शेट्टी एका बाजूला अर्षद काजी. या दोन्ही संघ मालकांचं अस्तित्व आता पडायला लागलेलं आहे. संघ मालकांचा विशेष आभार मी व्यक्त करतोय. तर पाहूया इक्वेशन बदलते. आवश्यकता आहे 13ची. बॉल शिल्लक आहे 6 चेंडू 13ची गरज. चला मल्हार साऊंडचे गौरवजी पाटील आपणास मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. मल्हार साऊंडचे गौरवजी पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे अशी नम्र विनंती आम्ही आयोजकांच्या वतीनं करतोय. तर या ठिकाणी आता शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. सुरुवात कशी झाली कधी झाली हे लक्षात न घेता शेवट कसा होतो प्रेक्षकांना तेच माहीत असते. स्पर्धेचा पहिला सामना कोणी जिंकलाय कोणाला माहीत नसते पण स्पर्धेतला शेवटचा सामना कोण जिंकणार आहे सर्वांचं लक्ष त्यावर असते. आणि तोच सामना आता आपण पाहतोय जो आहे या MBPLचा शेवटचा अंतिम सामना. टार्गेट होतं 55चं. आतापर्यंत पूर्ण केल्या 4 षटकामध्ये 42. आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये 13ची गरज आहे 13ची. आणि कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. पुन्हा एकदा मी नम्र विनंती करू इच्छितो. ओम ब्रह्मदेव मास्टर्स आणि ओम ब्रह्मदेव यंगस्टर्स आपण व्यासपीठावर सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. यावेळेस बघा फोर्स केलाय बॉलला. सूरज पाटील का बाहुबली आहेत त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. पण धावा किती मिळतील ते थांबूया. चला धावा किती मिळतील ते थांबूया. प्रेक्षक सुद्धा आता चला स्टेथोस्कोप मागूया का. मला आता सगळ्यांची हार्टबीट चेक करायचे. हा निर्णय कुठल्या संघाच्या पक्षात जाते 2 की 4. आपण आता पाहतोय अचानकपणे हा सामना. बघा जेव्हा जेव्हा आपण मायक्रोफोन हातात घेतो तर सामना शेवटच्या टप्प्यावर जायला पण पाहिजे राईट. आणि या ठिकाणी 1 2 3 4 5 6 गेविन झाला खुश. येतोय षटकार. वन घेतला आणि पूर्णपणे दडपण बाजूला सरणार होतं. पण अजूनही बॉल शिल्लक आहेत 5 आणि आवश्यकता आहे 7ची.
तर अजूनही काही संपलेलं नाही रॉयल स्टार संघासाठी. म्हणतात ना की खेळाडूच्या खांद्यावर अपेक्षांचं ओझं जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा त्यांचे खांदे मजबूत होतात आणि त्याच मजबूत खांद्याची गोलंदाजी आता हितेश म्हात्रे जे एक चाणाक्ष गोलंदाज म्हणून ओळखले जातात. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, शॉट ऑफ गुड लेंथ, त्या बॉलला फोर्स करताना थेट पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि त्या 7 धावा वसूल केलेल्या सूरजने. दोघही बाहुबली आहेत, एक मुंबईचा बाहुबली आणि एक आहे भिवंडी खारबावचा बाहुबली. आवश्यकता आहे 5 चेंडू 7 धावा, पण आमचा मास्टर माइंड हितेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकर तयार. ओव्हर द विकेट. मास्टर माइंड जसा मी उल्लेख केला, सोपं नाही आहे हितेशला ओळखणं. पहिल्या चेंडूवर जरी मोठा फटका आला तरी काय झालं, माझ्याकडे परिवर्तन आहे, माझ्याकडे तुम्हाला थांबवण्याचं तंत्र आहे, तेच मला दाखवताना हितेश म्हात्रे पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आला, पुढच्या बॉलवर डॉट आलेला आहे. परिस्थितीला पाठ दाखवायची नसते, परिस्थितीला तोंड द्यायचंय, तेच मैदानाच्या आतमध्ये हितेश म्हात्रे करून दाखवत आहेत. इक्वेशन बदललंय, 4 चेंडू 7ची गरज, 4 चेंडू 7ची गरज आहे. हितेश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला सूरज पाटील. यावेळेस हवेत आहे बॉल, हवेच्या लाटांवर स्वार होऊन आकाशातील ताऱ्यांना हाय करणारा षटकार सूरजच्या बॅटमधून. त्यासाठी अजूनही एकची गरज आहे. मला हितेशवर अजूनही विश्वास आहे, का कोणास ठाऊक, कारण हितेश अशा दबावात खूप चांगला खेळतो. प्रेक्षकांचा हा जनसागर आपण पाहतोय जो या स्पर्धेला प्रेम देतोय. इक्वेशन आहे 3 चेंडू 1ची गरज. अजूनही सामना संपलेला नाही आहे, कारण सुपर ओव्हर नाही आहे, विकेट चेक नाही आहे, बॉल आउट नाही आहे, कंपल्सरी चेस. त्याचमुळे ॲडव्हान्टेज जातोय अजूनही रॉयल स्टनर्सला. 3 डॉट 3 विकेट्स तरी सुद्धा हा सामना जिंकता येऊ शकणार आहे रॉयल स्टनर्सला. त्याचमुळे मागच्या 57 चेंडूवर काय झालंय हितेशला हे लक्षात न ठेवताना पुढच्या 3 चेंडूवर फोकस करावा लागेल. आयुष्यातले सर्वोत्तम 3 चेंडू आता हितेश म्हात्रेला हाताळायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला एक सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो ज्यांच्या वतीनं 2 षटकार आले आणि ते 2 षटकार भाव खाऊन गेलेले आहेत. शेवटचे 3 बॉल, आवश्यकता 1ची. अम्ब्रेला टाईप फेडिंग पाहायला मिळते. चला टाळ्या होऊन जाऊ द्या या महत्वपूर्ण क्षणासाठी. 3 चेंडू 1ची गरज. हो, यावेळेस चिप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये आणि अशा पद्धतीनं विजयाची एकदा पूर्ण आणि MBPL आगरी कोळी